हनुमंतरायानं रात्रंदिवस त्या रामनामाचं भजन केलं. रात्रंदिवस त्यांचं भजन करत राहिले. किती भजन केलं, काय सांगायचं रामनामाचा महिमा. रामनवमी म्हणजे काय? रामाला म्हटलं जातं की मर्यादा पुरुषोत्तम. या दृष्ट राक्षसांचा नाश करण्यासाठी चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता विष्णूचा 7वा अवतार म्हणजे आपले श्रीराम प्रभू रामचंद्र या भूतलावर अवतरले. आणि तोच दिवस म्हणजे रामनवमीचा दिवस. काय राम नामामध्येच ताकद किती आहे. राम म्हटलं की तोंड उघडतं, सगळं पापे बाहेर पडतात. आणि मग म्हटलं की तोंड बंद होतं. म्हणजे काय तर पापांना परत आतमध्ये जायला जागाच उरत नाही. म्हणजेच रामनाम. इतकं गोड रामनाम. किती गोड रामनाम माहिती का, सांगू का तुम्हाला. दिवस हे हनुमंतराय आपल्या अंजनी मातेला म्हणतात, माते तू जे म्हणते ना का तुझ्या मुलाकडे इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे, ही शक्ती माझी नाही. सांगितलं अंजनी मातेला, ज्या वेळेस मी उड्डाण केल्यानंतर ही शक्ती माझी नसून मी श्रीरामाचं नाव घेतलं आणि श्रीरामाचं नाम घेतल्याबरोबर माझ्या अंगामध्ये शक्तीचा संचार झाला म्हणून मी उड्डाण केलं.